टेबल आहे त्याच्यावर उभा राहू. बोला भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. जय श्रीराम. मंचावर उपस्थित सीमाताई, राहुल भाऊ, बाळासाहेब आहेत, सावजी आहेत, साने आहेत, बरगुजर साहेब आहेत, आमचे अध्यक्ष माझ्या मागेच आहे, सुनीलजी आहेत, पेशकर आहेत, अजून कोण कोण आहे, सुनील भाऊ बागुल आहे, सर्व बाळासाहेबांचं नाव घे, सर्व मान्यवर. आज स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती आहे आणि त्यानिमित्त सर्वप्रथम मी त्यांना अभिवादन करतो. अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये खासदार म्हणून त्यांनी आपलं नेतृत्व केलं. अनेक वर्ष मंत्री राहिले, परराष्ट्र मंत्री राहिले, पंतप्रधान राहिले आणि त्यावेळेला लावलेलं छोटंसं रोपटं आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आज भारतीय जनता पक्ष देशातला सर्वात मोठा पक्ष आहे. सर्वात जास्त खासदार, सर्वात जास्त आमदार, सर्वात जास्त नगराध्यक्ष, नगरसेवक असलेला आणि सर्वात जास्त सदस्य असलेला हा पक्ष आता खूप मोठा झालेला आहे. आणि आज या ठिकाणी आपण प्रवेश सोहळाही बघतात. या ठिकाणी आमचे जुने स्नेही, त्यांचं आमच्यावर काही दिवस फार प्रेम होतं. दिनकर अण्णा, अण्णा आता शेवटचा प्रवेश याच्या पुढे इथेच राहायचं आता. त्यांचे सर्व कुटुंबीय, त्यांचे चिरंजीव, आमच्या वहिनी साहेब सर्वांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू महाराज खैरे, असंख्य कार्यकर्ते आहेत. माजी महापौर यतीन भाऊ या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर आमचे मित्र माजी आमदार नितीनजी भोसले. आम्ही विधानसभेत सोबत होतो. कुठल्या वर्षी? 9 ते 14 5 वर्ष ते माझ्या सोबत त्या ठिकाणी होते. त्यांचा सुद्धा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे. आमचे मित्र पांडेजी, त्यांचे चिरंजीव आमच्या सुनबाई यांनी सुद्धा या ठिकाणी, माजी महापौर आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. अनेक मान्यवर त्यांच्यासोबत, मोठे पदाधिकारी, मग मनसेचे आहेत, काँग्रेसचे आहेत, उभाटाचे आहेत, सर्वांनी. भारतीय वैशालीताई भोसले पण या ठिकाणी आहेत. कुटुंबीय म्हटलं सर्व कुटुंबात यांनी सुद्धा या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. त्यांचं मनापासून मी या ठिकाणी पक्षामध्ये स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षासारख्या एका मोठ्या पक्षामध्ये त्यांनी आज प्रवेश केलेला आहे, मुख्य प्रवाहामध्ये प्रवेश केलेला आहे. आपण बघतोय राज्यभर किती मोठ्या संख्येमध्ये प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये कार्यकर्ते करतायत. जुने कार्यकर्ते, काँग्रेसचे अनेक वर्षांपासूनचे कार्यकर्ते, सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते आहेत. 2-2, 3-3 परिवार त्याचे काँग्रेसमध्ये राहिले, ते सुद्धा या पक्षामध्ये प्रवेश करतायत. आणि याचं कारण हेच आहे की त्यांचा भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे, आपल्या नेतृत्वावर विश्वास आहे. देशामध्ये माननीय मोदीजी आहेत, राज्यामध्ये माननीय देवेंद्रजी आहेत. त्यांच्या कामावर, त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण आज या पक्षामध्ये प्रवेश करतायत. मला पत्रकारांनी बाहेरच विचारलं, तुम्ही नाशिकमध्ये ठेवलंय की नाही? म्हटलं कोणी राहिलं असेल तर तुम्ही सांगा. आम्हाला तर दिसत नाहीये. जे प्रमुख सगळे पदाधिकारी होते, जे वर्षानुवर्ष नगरपालिकेमध्ये निवडून येत होते, महापालिकेमध्ये निवडून येत होते, या ठिकाणी आमदारकीला सुद्धा होते, आमदारही होते, असे सर्वजण आज या पक्षामध्ये प्रवेश करता आहेत. आणि याचं मुख्य कारण मी आपल्याला पुन्हा सांगेल की ज्या गतीने देश पुढे चाललेला आहे, ज्या गतीने आपला विकास चाललेला आहे देशाचा, मोदींचं नेतृत्व कणखर नेतृत्व या देशाला मिळालेलं आहे. आणि त्यामुळे सगळ्यांचा विश्वास पक्षावर आहे. राज्यामध्ये पुन्हा देवेंद्रजी आले आणि ती कामं त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे, ती त्यांची विचारधारा आहे. त्यामुळे सगळ्यांना वाटतंय की आपण या पक्षामध्येच राहावं. बाकी पक्षांचं काय राहिलं काय ते मी सांगणार नाही, तुम्हाला माहित आहे. आताच विधानसभेच्या वर्षभरापूर्वी निवडणुका झाल्या, 80% जागा आपण घेतल्या.